हे पा पात्राची पान आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी कसे काय करायचं ते पण सांगते चला। हे पा तीळ आहे, ओवा आहे आणि साखर आहे आणि हे एकत्र करायचं। आणि हे डाळीचं पीठ आहे आपलं। हे पा अद्रक आहे, जिरं आहे, लसूण आहे, धन्याची कूट आहे, एकत्र टाकायची। हा भजी सोडा आहे, मीठ चवीनुसार। मी तेल तापवायला ठेवलेलं होतं 3 पड्या आणि ते आपण याच्यात टाकायचं। हे पा असं टाकायचं म्हणजे त्याच्याने आपले जे पीठ असतं ते असं कुरकुरीत येतं। असं तेल टाकलेलं आपण असं करून घ्यायचं म्हणजे तेल लागून जातं पिठाला। तिखट आहे चवीनुसार टाका। हे पा आता पीठ आपण असं पातळ करून घ्यायचं। हे पा पीठ भिजलेलं आहे आपलं आणि आता असं लावून घ्यायचं। हे पा असं ठेवून द्यायचं आणि याच्यावर तवा ठेवून द्यायचा म्हणजे वाफेत शिजतील। हे पा कशा मस्त झालेल्या आहे, पा अशा मस्त फुलून गेल्या। आता आपण कापून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या मस्त। हे पा कशा कुरकुरीत झालेले आहे, असा आवाज येतो आणि पा एकदम कुरकुरीत, एकदम हॉटेल सारखे आहे। या पटकन खायला आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका। चला पटापट।